राणी विनोदराव डाकोरे आणि मी आज इथे दैनंदिन जीवनातील वेळेचे महत्त्व किंवा वेळेचे नियोजन याबद्दल तुम्हाला काही सांगणार आहे. सखींनो, इथे बसलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींनी वयस्कर असो की छोटीशी मुलगी सगळ्यांना वेळेचे महत्त्व माहीतच आहे. आपली जी सकाळची सुरुवात होते ती घड्याळाच्या काट्यावरतीच चालते. टिक 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 जसा काटा चालतो त्याप्रकारे आपण सुद्धा चालत असतो. पण आपण वेळेचे नियोजन करत नाही. सकाळी उठलं, चहा मांडलं, ते केलं, अमुक केलं, ढमुक केलं, यावरच आपण सुरू राहते. पण आपण प्रायोरिटी बेसिसवर करतो का? वेळेचे नियोजन करतो का? याविषयी प्रत्येकजण महत्त्व देत नाही. काय आहे ना, आपण स्त्री जाती आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषांपेक्षा वर्चस्व गाजवलेलं आहे आपण. तर त्याचा आपल्याला अभिमान सुद्धा असायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला आपलं करिअर आणि कुटुंब दोन्हीकडे पॅरलल साईडने गेलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की घरातच आहोत तर घरातच मला मुळीच वेळच मिळत नाही, बाहेर कसे जाऊ काम करायला, आणि मी करिअरमध्ये इतकी गुंतली आहे की घरात काय चालू आहे मला माहिती नाही. असं नको व्हायला पाहिजे. दोन्ही साईडने पॅरलल साईडने गेलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या वेळेचे नियोजन करता आले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे काम आधी, त्यानंतर कमी महत्त्वाचे घ्या, त्यानंतर असे घ्या काम की जे तुम्हाला करायचे आहे, आवडतात, पण नाही केलं तर त्याची काहीही बिघडत नाही, म्हणजे त्याची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती 0 आहे. त्यानंतर असे काम घ्या, असे काम निवडा की जे तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता. त्यामुळे तुमचा जो वेळ आहे तो वाचेल. आता आम्ही करिअर साईडने आहोत तर आम्हाला हे सर्व करावंच लागते. काही कामं जे आहेत ते आम्ही दुसऱ्यांना सोपवून देतो. कसं आहे ना, दोन्ही साईडने बॅलन्स ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. भरपूरदा असं होऊन जाते की आपण एका कामामध्ये इतका वेळ घालवून देतो की दुसऱ्या कामाला वेळ वाचत नाही. का बरं नाही वाचत? कारण आपण त्याची डेडलाईन फिक्स करत नाही. वेळेची डेडलाईन फिक्स करणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अमुक काम मला इतक्या वेळात करायचं आहे तर त्याची एक तुम्हाला टार्गेट येऊन जाईल की मला हे काम एवढ्या वेळेत करणे आहे म्हणजे आहे. मग त्याच्यामध्ये अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही परिस्थिती येऊ शकते. मी उद्याचं डेडलाईन फिक्स केलं, उद्याची प्रायोरिटी फिक्स केली, एक चार्ट बनवला, जे काम झाले ते टिक 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 करत चालली आहे. कोणते काम उरले, कोणते काम झाले सर्व मला माहिती आहे. पण अचानक माझ्या कामामध्ये एखादा पाहुणा आला तर ती सुद्धा वेळ आपल्याला नियोजित करता आली पाहिजे. म्हणजे एखादा बॅकअप प्लॅन तो पण पाहिजे. जर तुम्ही करिअर साईडनी असाल तर पेमेंटची लिस्ट चेक करणार हे काम तुम्ही दुसऱ्यांना सोपवू शकता. घरगुती गृहिणी आहे तर मार्केटमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांना सांगा ना, तुम्ही दुसरे महत्त्वाचे काम करा. सकाळच्या वेळेला 1 तास अगोदर उठा. 7 वाजता उठण्यापेक्षा 6 वाजता उठा. सकाळी लवकर उठल्याने आपली ब्रेनची ॲक्टिव्हिटी पॉवर जी राहते, विचार क्षमता जी राहते ही दुप्पट राहते. कारण आपण फ्रेश होऊन उठतो. तुम्ही म्हणाल की रात्री मला झोप नाही झाली तर तुमचा प्रश्न आहे. झोप का नाही झाली? तुम्ही इंटरनेट सर्फिंग करत बसला असाल. आणि इंटरनेटचा वापर हा एज्युकेशनसाठी करत असाल तर तो इंटरनेटचा बेस्ट युटिलाइज होणार, नाही तर तो टाईम वेस्टिंग आहे. तुमच्यापैकी काही जणी असाल की व्हॉट्सअपला एखादा स्टेटस टाकलं, कोण बघितलं कोण नाही बघितलं, कितीने लाईक केले, अमुक अमुक ते सर्व बघतात. पण त्याचा वापर तेव्हा करायला पाहिजे का? प्रायोरिटी तुम्ही ठरवली आहे का? कोणते काम अर्जन्सी आहे, कोणते इम्पॉर्टन्स आहे ते ठरवता का? प्रत्येक काम आपणच केले पाहिजे गरजेचं नाही. शिवाय हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा की दुसऱ्यांचे काम करणे हे सुद्धा महत्त्वाचे नाही. आता एक करिअर लाईफमधून किंवा गृहिणीमधून दोन्ही साईडनी या गोष्टी लागू पडतात. आपले पहिले काम बघा. बहुतेक वेळ असं होऊन जाते ना की दुसऱ्यांनी मला काम सांगितले आहे, त्यांचे मन ठेवायसाठी आम्ही हे काम करत आहोत. पण तुम्ही तुमच्या वेळेच्या नियोजनामध्ये ते काम आखलं होतं का? तो वेळ ठरवला होता का? मग तुम्ही तुमच्या वेळेच्या नियोजनामधला तो भाग तसाच ठेवून त्यांची कामाची प्रायोरिटी घेऊन राहिले आहे. त्यांनी तुम्हाला फायदा होत आहे का नाही होत आहे? त्यांनी तुम्हाला ना फायदा होत आहे ना तुमचं ते कामात येत आहे. उलट तुमचा वेळ तिथे वाया जातो. त्यासाठी फक्त मन धरणेसाठी. तेव्हा नाही म्हणणे शिका. त्यानंतर कुठे वेळ वाया जातो, कुठे वाचतो, त्याच प्रकारे एक उदाहरण देते मी छोटंसं आहे. प्रायोरिटी बेसिसवरच टाईम प्रायोरिटी, टाईम मॅनेजमेंट, त्याच्यावरूनच आपण आपले कामाचे नियोजन करतो. पण फक्त नियोजन केल्याने होईल का? मीच रात्रीच्या वेळेला नियोजन केले, मला उद्याला हे अमुक अमुक काम करायचे आहे, प्रायोरिटी ठरवली, सर्वात पहिले हे काम, नंतर ते काम, ते काम, ते काम. पण त्यानुसार आपण त्याचे ॲक्शन घेतो का? वेळेच्या नियोजनाला कामाची ॲक्शन पाहिजे आहे. म्हणजे नुसते नियोजन आखून होत नाही तर त्याप्रकारे तुम्ही तुमचे कामसुद्धा करा. काय आहे ना, व्हॅल्यू इज गिवन टू टाईम. वेन व्हॅल्यू इज गिवन टू टाईम इट बिकम अ हेवन, अनादर इज बिकम अ हर्डर. जर तुम्ही वेळेला महत्त्व द्याल ना तर मग तुमच्या कामामध्ये इतके यश तुम्हाला प्राप्त होऊन जाईल, तुमचे उद्देश साध्य होईल की मनशांती होईल, स्वर्गासारखे फील होते.
होते आणि तेच तुम्ही वेळेला महत्त्व देणार नाही. हा जाऊ दे, नंतर काम करू तुम्ही टार्गेट फिक्स करत नाही, डेडलाईन फिक्स करत नाही, नंतर करू करता काय होऊन जाते की मग मनस्ताप होतो, ते काम तसे अधुरे राहून जाते आणि मग पश्चाताप की अरे मी वेळ वाया घालवला, अरे असं मी नसते केलं असतं तर बरं झालं असतं, मी एखादा बॅकअप प्लॅन ठेवला असता तर बरं झालं असतं. ह्या सर्व गोष्टी डोक्यातून आणखी वेळ वाया जातो. तेव्हा मग 3 मिनिटं झाली. ओके, तर मी एवढे बोलूनच मी आपले 2 शब्द संपते. फक्त एवढंच लक्षात ठेवा की घड्याळीनुसार चाला, घड्याळ ज्या प्रकारे धावते त्या प्रकारे तुम्ही धावा. घड्याळ थांबत नाही, तुम्ही संपला, मग तुम्ही संपला तर मग काही व्हॅल्यूच नाही राहिली. त्याच्यामुळे वेळेचे व्यवस्थित नियोजन करा आणि त्यानुसार व्यवस्थित ॲक्शन घ्या. धन्यवाद आणि सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.